आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आदरणीय पवार साहेबांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतलेले तुम्ही सगळेजण, सगळ्यांना जय शिवराय. खरं तर प्रचार सभा घेत असताना आधी असं ठरलं होतं, जे जे उमेदवार निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेग आहे, अशा ठिकाणी शक्यतो जायचं नाही. तरी सुद्धा फलटणमध्ये आलो याचं एक फार महत्वाचं कारण आहे, ते म्हणजे ज्या माऊलीनं सह्याद्रीच्या छाव्याला जन्म दिला त्या मातीला नतमस्तक होण्यासाठी आलो. म्हणजे मध्यंतरी माझा अनेकदा मालिकेच्या संदर्भात रघुनाथ राजे साहेबांशी अनेकदा चर्चा होत असते आणि जेव्हा जेव्हा फलटणच्या वाड्यामध्ये चित्रीकरणाचा प्रसंग येतो, जेव्हा जेव्हा येण्याचा प्रसंग येतो, तेव्हा तेव्हा अशी जाणीव होते की वरची इमारत नवीन असली तरी पाया अजून तोच आहे. कदाचित त्या पायाला सईराणी महाराणी साहेबांचे पाय लागले असतील, छत्रपती शिवाजी महाराजांचे पाय लागले असतील, छत्रपती संभाजी महाराजांचे पाय लागले असतील. आणि अशा मातीत येणं हे मी माझं भाग्य समजतो. म्हणून उमेदवार निवडून येणार ही काळ्या दगडावरची रेग असताना सुद्धा फक्त तुम्हाला वंदन करण्यासाठी आलो. अनेक जण म्हणतात ही विधानसभेची निवडणूक आहे, कोणी म्हणतं ही आमदारकीची निवडणूक आहे, कोणी म्हणतं ही महाआघाडी आणि महायुतीमधली निवडणूक आहे, कोणी म्हणतं ही दोन पक्षांमधली निवडणूक आहे, कोणी म्हणतं ही दोन उमेदवारांमधली निवडणूक आहे. पण भावांनो, ही निवडणूक यावेळी फक्त निवडणूक राहिलेली नाही, ही लढाई झालीये, दोन विचारांची लढाई झालीये. ही लढाई झाली महाराष्ट्राच्या भवितव्याची, महाराष्ट्राच्या भविष्याची. फुले शाहू आंबेडकरांचा विचार महाराष्ट्रात टिकवण्याची आणि पुन्हा गाजवण्याची ही लढाई झाली. कारण गेल्या 5 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात एक सरकार आलं. हे सरकार आल्यानंतर अनेक वेगवेगळी आश्वासनं देण्यात आली होती. कोणी म्हणालं होतं कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा 2014ला, अनेकांनी सांगितलं होतं. आता टीव्हीवर पण अनेक जाहिराती तुम्ही बघत असाल, इकडे लागले का नाही फ्लेक्स 2-4, सर्वोत्तम कामगिरी महाराष्ट्र मानकरी. फलटण मध्ये काय चालत नसते, कमळ बिमळ उगवत नसते. ही जी जेव्हा जाहिरात होत होती तेव्हा याचा प्रामाणिकपणे जेव्हा विचार करतो आपण, तेव्हा सगळीकडे टीव्हीवर ओरडून ओरडून सांगितलं जातं सर्वोत्तम कामगिरी महाराष्ट्र मानकरी. आणि मग विचार करावा वाटतो की गेल्या 5 वर्षामध्ये महाराष्ट्रात जो शेतकरी बांधव हा प्रश्न विचारत होता, तो राज्याच्या प्रमुखांना हा प्रश्न विचारत होता आणि तो थट्टा करण्यासाठी, अडचणीत आणण्यासाठी विचारत नव्हता, तर त्याच्या काळजात वादळ होती, डोक्यात विचारांची चक्र होती. करपलेली शेती परत कशी फुलवायची, कच्च्या बच्च्यांचे आयुष्य कशी सावरायची, प्रपंचाचा गाडा कसा ओढायचा, एक ना दोन अनेक प्रश्न होते. जर उत्तर हो मिळालं असतं तर जगायचं, उत्तर नाही मिळालं तर विषाची बाटली जवळ घ्यायची, नाही तर गळफास. सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी राज्याचे प्रमुख म्हणून जबाबदारीनं उत्तर दिलं असतं तर परवा जी घटना घडली, 35 वर्षाच्या एका शेतकऱ्यानं अंगात टी शर्ट घातला होता, वर कमळाचं चित्र होतं, खाली लिहिलं होतं पुन्हा आणूया आपलं सरकार, आणि 35 वर्षाच्या तरुण शेतकऱ्यानं बुलढाणा जिल्ह्यात झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. ही आत्महत्या 35 वर्षाच्या शेतकऱ्याची राहिली नाही. मुख्यमंत्री महोदय, जर त्या दिवशी तुम्ही त्या शेतकरी बांधवाला समाधानकारक उत्तर दिलं असतं तर या शेतकरी बांधवाला आत्महत्या करायची वेळ आली नसती. आणि ती आत्महत्या नाही तर जनतेच्या सरकारवरच्या विश्वासाची हत्या होती. आणि आता सांगा, 2014ला तुम्ही म्हणत होतात
आत्महत्या होत आहेत तर 302 चा गुन्हा कुणावर दाखल करायचा? आता मुख्यमंत्री महोदय एकदा तरी उत्तर द्या. 16,000 शेतकरी बांधवांनी आत्महत्या केल्यात, आता 302 चा गुन्हा कुणावर दाखल करायचा? मध्यंतरी घोषणा झाली, मुख्यमंत्री महोदय सांगतात आम्ही कर्जमाफी दिली. आली तुमच्यापर्यंत? पोहोचली? जेव्हा कर्जमाफीची घोषणा झाली तेव्हा काय झाली? ऐतिहासिक कर्जमाफी झाली ना. त्यानंतर काय सांगितलं? तत्वतः निकषांसह. मग तुम्ही गेलात, तुम्हाला सांगितलं ऑनलाईन अर्ज करा, मग सांगितलं पत्नीला घेऊन या, मग सांगितलं आधार कार्ड घेऊन या, मग रहिवासी दाखला घेऊन या. 1 ना 2 66 अटी टाकल्या. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लई मोठी ताकद दिली आपल्याला. 100 सुनार की एक लोहार की मौका सबको मिलता है. त्यावेळी तुम्ही कर्जमाफी मागायला गेला होतात, यावेळी ते मत मागायला येतील. भारतीय जनता पक्ष शिवसेनेचा उमेदवार जेव्हा मत मागायला आपल्या दारात येईल तेव्हा त्यांना सांगायचं आधी ऑनलाईन अर्ज करा, सोबत पत्नीला घेऊन या, आधार कार्ड आणा, रहिवासी दाखला आणा, त्यानंतर तुम्हाला मत द्यायचं का नाही याचा तत्वतः निकषांसह आम्ही अभ्यास करतो. आम्हाला कर्जमाफी द्यायला तुम्ही 5 वर्ष अभ्यास करत होतात, आता पाळी आमची आहे. तुम्हाला मत द्यायला आम्ही बी 5 वर्ष अभ्यास करू. 2019 ला यायचीच गरज नाही, यायचं असेल तर डायरेक्ट 2024 ला या. जी परिस्थिती शेतकऱ्यांची तीच परिस्थिती तरुणांची. 1,42,000 कंपन्या बंद पडल्या. गेल्या 45 वर्षात नव्हती एवढी बेरोजगारी आली. आणि सरकारमध्ये पक्ष काय सांगतात? कोणी म्हणतं 10 रुपयात थाळी देऊ, कोणी म्हणतं 5 रुपयात जेवण देऊ. बघितला संकल्पनामा भारतीय जनता पक्षाचा? 5 रुपयात जेवण देऊ. हात जोडून सांगावंसं वाटतं, महाराष्ट्र भिकारी झाला नाही 5 रुपयाची भीक द्यायला. अजून मनगटात ताकद आहे, उरात हिंमत आहे. काहीचा असाचा हक्काचा रोजगार द्या. 5 रुपयाचं काय, 50 रुपयाची सुद्धा थाळी माझ्या महाराष्ट्रातला तरुण कष्टानं, घामानं, हिमतीनं कमवू शकतो. पण गृहीत धरलं जात आहे. वारंवार भारतीय जनता पक्षाकडून, शिवसेनेकडून महाराष्ट्रातल्या तरुणाला, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला, महाराष्ट्रातल्या माता भगिनींना हे वारंवार गृहीत धरलं जात आहे. आणि आता म्हणूनच कुठंतरी बदलण्याची वेळ आली. गेली 5 वर्ष तुम्ही शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेण्याचा प्रयत्न करता आहात. मग का तुमच्या संकल्पनाम्यात आलं नाही? शेतकऱ्यांचा आसूड ओढणाऱ्या, सार्वजनिक सत्य धर्म लिहिणाऱ्या, कुळवाडी भूषण, छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पोवाडा लिहिणाऱ्या, त्यांची समाधी शोधणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले यांना भारतरत्न सुद्धा देणार का तुमच्या संकल्पनाम्यात आलं नाही? लोक कल्याणकारी राज्याची संकल्पना पहिल्यांदा राबवणाऱ्या राजर्षी शाहू महाराज यांना सुद्धा भारतरत्न देणार. शाहू महाराजांचा विसर पडला, महात्मा ज्योतिराव फुल्यांचा तुम्हाला विसर पडला, बिरसा मुंडांचा तुम्हाला विसर पडला आणि आठवले ते फक्त सावरकर. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. या पुरोगामी महाराष्ट्रात 5 वर्ष सत्तेत बसल्यानंतर जर भारतीय जनता पक्ष त्यांच्या संकल्पनाम्यात भारतरत्न देण्यासाठी एकाच व्यक्तीचा विचार करत असेल तर हा भारतीय जनता पक्षाचा भेसूड जातीयवादी चेहरा समोर आला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही भावांनो. आणि परिस्थिती काय होती? या परिस्थितीला तोडगा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस असेल, मित्र पक्ष असतील, यांनी शपथनामा काढला. शपथ म्हणजे कसली शपथ? शपथ या महाराष्ट्राच्या मातेची शपथ, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाची शपथ. काय तर आघाडीचं सरकार सत्तेवर येतात आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला प्रश्न पडला, बाबा समोर पैलवानच नाही म्हणतात मुख्यमंत्री. मग देशाचे पंतप्रधान 9 सभा घ्यायला येतात, देशाचे गृहमंत्री 20 सभा घ्यायला येतात, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री येतात, गुजरातचे आमदार येतात. समोर पैलवान नसताना केंद्रातले एवढे नेते वरून येतात. ते काय फक्त आखाडा खाण्याला येतात का काय?
आपल्याकडे शाळेत लहानपणी असतं ते बरोबर असते का नाही? बरोबर, करेक्ट. पोरग शाळेत नापास झालं का मास्तर काय म्हणतात? आण तुझ्या बापाला बोलू. आपलं जे शाळेत होतं ते आता सांगितलं, तुम्हाला पटलं याचा अर्थ खरंय. कार्ट नापास झालं नसतं तर जनतेने कशाला सांगितलं असतं आण तुझ्या. शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, तरुणांचे प्रश्न असतील, माता भगिनींचे सुरक्षेचे प्रश्न असतील, या प्रत्येक बाबतीत भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं सरकार नापास झालंय, नाकर्त ठरलंय. आणि म्हणून देशाच्या पंतप्रधानांना यावं लागतं, गृहमंत्र्यांना यावं लागतं. आणि मग महाराष्ट्राला प्रश्न पडतो, महाराष्ट्राला प्रश्न पडतो की जेव्हा निवडणूक येते तेव्हा देशाचे पंतप्रधान येतात आणि जो येत नाही त्याला आम्ही मत देण्यासाठी दारावर उभं करत नाही. आणि आता गंमत बघ, मध्यंतरी भाजपचा अजगर असा मस्तवा झाला होता, हे फला मोठा अजगर नुसता पसरला होता. जरा बरा नेता दिसला का अजगर फुटकार टाकायचा, चौकशी का गेला नेता अजगराच्या पोटात. आणखी मोठा नेता दिसला की अजगर परत फुटकार टाकायचा, सीबीआय, मोठा नेता गेला पोटात. अजगराला वाटायला लागलं आता अख्खा महाराष्ट्र आपल्या विळख्यात आला, आता महाराष्ट्राचा स्वाभिमानच गिळून टाकू. एक थकलेली सावली समोर दिसली, अजगरानं शेपटापासून डोक्यापर्यंत अंग ताठरलं, चाबडा मोठा केला, फुटकार टाकला, फुस, ईडी. अजगराचे डोळे बाहेर आले, अजगर तडफडला, कारण टाक्यात काठीचा वार बसला होता आणि वार करणारा दुसरा तिसरा कोणी नाही, एक 79 वर्षाचा तरुण होता ज्याचं नाव आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. आणि दाखवून दिलं या 79 वर्षाच्या तरुणानं किती ताकद आली, किती सत्ता आली, किती साधन संपत्ती आली, तरी सुद्धा महाराष्ट्राची मान रोखून महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा दाखवून देणार. आणि तसा हा 79 वर्षाचा तरुण निघाला, तसा महाराष्ट्राच्या मातीचा स्वाभिमान पुलकित झाला. मराठी तरुणांच्या, महाराष्ट्राच्या प्रत्येक तरुणाच्या नसा नसातलं रक्त सळसळलं, कांशीर तापली आणि महाराष्ट्रानं ठरवलं आता साथ द्यायची ती आदरणीय पवार साहेबांच्या विचाराला द्यायची. जाणीवपूर्वक सांगतो, शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून जवळपास 70-72 विधानसभा मतदारसंघातून फिरलोय. आजची मला वाटतं काहीतरी 40-42 सभा असेल. हे सगळं झाल्यानंतर महाराज साहेब तुम्ही बघत असाल एवढ्या मोठ्या संख्येनं तरुणाई ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभांना जेव्हा गर्दी करते तेव्हा एकच सांगावंसं वाटतं, अख्ख्या महाराष्ट्राचं ठरलंय आता वातावरण फिरलंय. आणि हे फिरलेलं वातावरण असंच कायम ठेवायचं. फलटण कोरेगाव विधानसभेविषयी वेगळं काही सांगायची गरज नाही, बरोबर नाही ना गरज? हा, जे काही सांगायचं ते संजीवराजांनी सांगितलं, दीपकरावांनी सांगितलंय, बरोबर. कारण या क्षेत्रासाठी आदरणीय रामराजे नाईक निंबाळकरांनी विकासाचे जे प्रकल्प राबवले, म्हणजे वरून येताना आदरकीच्या माळावरची ऊसाची शेती बघितली, खाली उतरल्यानंतर आमच्या आदरकीचा ग्रामपंचायतचा सदस्य सागर जाधव मित्र आमचा, त्यांना फोन केला, म्हटलं इथं माळरान होतं असं ऐकलं होतं, नेमकं काय झालं? तेव्हा त्यांनी सांगितलं 2004ला पवार साहेबांनी उजाड माळरान बघितलं आणि थोम बलकवडीचं पाणी तिथं आणायचं ठरलं. लोकांना प्रश्न पडले होते पाणी कसं येईल, गेल्या 4-5 वर्षात पाणी खेळायला लागलं. इथल्या तरुणांना कमीच्या माध्यमातून रोजगाराचा प्रश्न असेल, प्रत्येक वेळी खंबीरपणे पहाडासारखं
तुमच्या प्रत्येकाच्या पाठीशी उभी राहण्याची त्यांची. सातारा जिल्हा म्हणजे शरद पवार साहेबांचा बाले किल्ला. पण आता निवडणुकीमध्ये कमळवाले वेगळं काहीतरी प्रचार करतात. मी कधीच कुठल्या उमेदवारावर वैयक्तिक टीका करत नाही. ज्याचं त्याचं ज्याला त्याला भलं असो. आता कशाला मी जाऊ ऍफिडेव्हिट वाचायला, तुम्हाला माहिती आहे सगळ्या गोष्टी. पण वैयक्तिक कुणावर बोलण्यापेक्षा फक्त एक गोष्ट सांगतो. आई निवडणुकीच्या तोंडावर सांगायला लागले 370 कलम 370 कलम रद्द झालं. येतात का नाही मोबाईलवर मेसेज? हा येतात ना मोबाईलवर, धडा 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 मेसेज यायला लागले. 370 कलम रद्द झालं. कसं देशाचं कल्याण झालं. 370 कलम हा विषय जम्मू काश्मीर आणि लडाखच्या संदर्भात आहे, बरोबर. तुमच्यापैकी किती जण जम्मूला जाऊन आले? एक. व्हेरी गुड. किती जण काश्मीरला जाऊन आले? किती जण लडाखला जाऊन आले? आमच्याकडे शाळेत एक पोरग होतं, 6 महिला पहिलं आलं. 6 महिला पहिलं आलं. कॉलर टाईट करूनच चालायला लागलं. घरचे सांगायचे अरे अभ्यास कर. नाही नाही 6 महिला पहिला आलोय. अरे अभ्यास कर. नाही नाही 6 महिला पहिला आलोय. 6 महिला पहिला आलोय. 6 महिला पहिला आलोय म्हणता म्हणता वार्षिक परीक्षा आली. पोरग वार्षिकला बसलं. निकाल लागला. पोरग नापास झालं. तसा बापाने कानाखाली जाळ काढलं. विचारलं नापास कसा झाला रे? म्हणला बाबा बसलो वार्षिकला होतो तर अभ्यास 6 महिन्याचाच केला होता. जसा 6 महिन्याचा अभ्यास वार्षिकला चालत नाही तसे देशाचे मुद्दे राज्याच्या निवडणुकीला चालत नाही. 370 कलम रद्द झालं म्हणून तुमची माझी कर्जमाफी होणार नाही. 370 कलम रद्द झालं म्हणून तुमच्या माझ्या शेतमालाला भाव मिळणार नाही. 370 कलम रद्द झालं म्हणून तरुणांना रोजगार मिळणार नाही. म्हणून माझ्या भावांनो, डोळे कान बुद्धी उघडी ठेवा आणि संपूर्ण महाराष्ट्रानं जसं ठरवलंय तसं फलटणनं ठरवावं, तसं सातारा जिल्ह्यानं ठरवावं आणि संपूर्ण देशानं चाट पडावं. असं आदरणीय पवार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणानं उभं राहावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. आणि या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन मिलिंदजी नेवसे शहराध्यक्ष यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. मिलिंदजी नेवसे.